या ठिकाणी आहेत. चांगला झेल या चेंडूवरती देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि अमोल देखील आता मॅच मध्ये होतो फेल. फलंदाज बाद. भुवन टीम आपला देखील कॅप्टन टॉससाठी यायचा आहे. 6 चेंडू संपल्यानंतर आपण लगेच टॉसच्या ठिकाणी करणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लहूला आपण सध्या पाहतायत. कॅश प्राइज आलेला आहे विकेट हॅट्रिक साठी नामदेव दादा कडव आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर दादा कडव यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 6 बॉल 61 धावसंख्येची गरज आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळेल परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कपिल आणि पहिल्या बॉलवरती विकेट आता शेवटच्या ओव्हरमध्ये मिळते गोलंदाज लहूला. फलंदाज निलेश बॅक टू दी पवेलियन. राज 5 बॉल 61 धावा. पूर्णपणे पहिल्या डावामध्ये देखील वर्चस्व राहिलं आणि दुसऱ्या डावामध्ये देखील वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे. LG ग्रुप्स आजही नक्कीच आपण पाहिलं जे पारितोषिक लाभलेलं आहे गोलंदाज लहूसाठी विकेट हॅट्रिकसाठी त्याच्या माध्यमातून आपण पाहतायत. एक विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. दुसरा विकेटचा प्रयत्न आणि यस विकेट कीपर स्वतः राहुल त्या ठिकाणी पोहोचलेत. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळेल आणि आता सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट गोलंदाज लहू कॅरी करत असताना आणखीन एक धक्का दिलाय. फलंदाज धनराज बॅक टू दी पवेलियन. आणि जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 1100 रुपयाचं कॅश प्राइज या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज सध्या जेलची संधी आहे का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. एका टप्प्यानंतर बॉल त्या ठिकाणी अडवलाय. सचिन आहेत नवीन फलंदाज. तर याच दरम्यान आविष्कार अकॅडमीचे जे संचालक आहेत जगन्नाथ दलवी यांच्या माध्यमातून आमचे लाडके आयोजक ग्रुप ग्रामपंचायत शिरवली मानिवलीचे विद्यमान सरपंच सन्माननीय नामदेवदादा कडव यांच्यासाठी वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. मान्यवरांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. सामन्यामध्ये फक्त आता औपचारिकता शिल्लक आहेत. शेवटचा बॉल त्या ठिकाणी आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. फुलटॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा प्रकारे हा सामना या ठिकाणी आता संपलेला आहे. अगदी भल्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय LG ग्रुप साजे या टीमने आणि लगेचच आपण जातोय मॅन ऑफ द मॅच कडे.
आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल कपिल शेंडे, ज्यानं 12 बॉलमध्ये